बघा इथे 3ची कसोटी आपण बघणार आहे. एकक स्थानी तर तेच अंक आहे. 3ची कसोटी आपल्याला 2 1 3 9 12 इथे 12 ची बेरीज येते म्हणजे 3 ने भाग जातोय म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे म्हणून ही जोडी काय येणार जोडमूळ संख्येची जोडी येणार नाही. इथे 3 1 4 9 13 इथे तर 13 येते पण इथे 4 1 5 1 6 इथे 6 येते बेरीज म्हणजे 3 ने भाग जाणार आहे म्हणजे मूळ संख्येची जोडी जोडमूळ संख्येची असणार नाही. इथे 7 1 8 9 17 इथे 8 9 9 10 इथे 17 येते इथे 10 येते इथे कुठेही भाग लागत नाही आहे म्हणजे आपण इथे स्टँडर्ड घेऊया. पुढे येऊया 5 1 6 9 15 इथे बेरीज 15 येते म्हणजे 3 ने भाग जातो म्हणजे इथे मूळ संख्या नाही आहे म्हणजे जोडमूळ संख्येची जोडी नाही आहे म्हणजे पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर. नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षेच्या सर्व परीक्षार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. आजपासून आपण तुमच्यासाठी गणिताचे तास चालू करतोय. गणिताचं प्रत्येक प्रकरण आपण स्पष्ट करून दाखवणार आहोत. नक्कीच तुम्ही माझे व्हिडिओ बघा. चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आज आपण सुरुवात करतोय मूळ संख्या या टॉपिकपासून. मूळ संख्या खूप महत्त्वाचा आणि सोपा टॉपिक आहे. मूळ संख्या म्हणजे काय असतं? तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात की ज्यांना कोणत्याही इतर संख्येने भाग जात नाही. फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याच संख्येने त्यांना भाग जात नाही. अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला प्राईम नंबर्स म्हणतात. मग अशा मूळ संख्या ओळखायला काही जणांना अवघड जातात. आता मूळ संख्या बघा सुरुवात कुठून होते? काही जण म्हणतात 1 पासून सुरुवात होते. ठीक आहे. आपण पहिली संख्या आपली 1 आहे, इथून मूळ संख्या सुरू होते असं काही जण म्हणतात. परंतु लक्षात ठेवा आपल्या 1 ही काय मूळ संख्या नाही आहे आणि ज्या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त असतात. तर 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त पण नाही. मग 2 पासून मूळ संख्या चालू होतं आणि 2 ही अशी एकमेव सममूळ संख्या आहे. 2 काय आहे? एकमेव सममूळ संख्या. नंतर 3 ही मूळ संख्या आहे. 4 ही मूळ संख्या नाही आहे कारण 2 ने त्याला भाग जातो. ठीक आहे. मग 5 ही मूळ संख्या आहे. नंतर 6 ही नाही आहे कारण हिला 2 ने भाग. म्हणजे आता 2 नंतर ज्या सगळ्या समसंख्या येतील त्या सर्व काय करायच्या आपल्याला काढून टाकायच्या. त्या मूळ संख्या नसतात. म्हणजे 2 3 5 मग त्याच्यानंतर कुठली असणार 7. मग त्याच्या पुढे गेलं तर 8 येणार नाही. 9 आता 9 जर घेतला तर 9ला 3 ने भाग होतो म्हणजे 9 सुद्धा येणार नाही. मग 10 सुद्धा येणार नाही. 11 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 12 येणार नाही. 13 अशा प्रकारे मूळ संख्या आपण काढू शकतो. आता मूळ संख्या मध्ये महत्त्वाचं काय बघा, एक महत्त्वाचं मगाशी सांगितलं की 1 ही काय आहे संख्या, 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. त्यानंतर बघा जर हा 5 सोडला, हा 5 आणि इथे 2, तर बघा मूळ संख्येचे एकक स्थानचे जर अंक आपण बघितले, मूळ संख्येच्या एकक स्थान नेहमी कोणते अंक असणार बघा, 1 3 7 9 1 3 7 9 हेच अंक असणार आहे. फक्त अपवाद काय, अपवाद 2 आणि 5 या 2 संख्या अपवाद आहेत. आणि त्याशिवाय कुठलीही मूळ संख्या घेतली त्याच्या संख्या असतात 1 3 7 आणि 9. आता हे असले तर ती मूळ संख्या आहे असं नाहीये, ते बघावं लागेल आपल्याला. परंतु त्यांच्या एकक स्थानी हे असणार. म्हणजे जर आपण बघितलं तर राहिलेले अंक कुठले आहेत, 2 4
5 6 8 हे अंक आले तर ती मूळ संख्या असू शकत नाही. हे अपवाद सोडून. ओके, म्हणजे तुम्हाला ती शोधायला बरं पडणार आहे. त्यानंतर पुढे बघा, समजा एखादी मूळ संख्या दिलेली, एखादी संख्या दिली आहे, ती मूळ आहे की नाही बघायची. 3 अंकी 4 अंकी असेल, जसं मी दिली 237. आता इथे एक स्थानी 7 आहे, म्हणजे मूळ असू शकते. ठीक आहे, मग ती आहे की नाही ते कसं बघायचं, तर त्यासाठी आपण कसोट्यांचा वापर करायचा. कसला वापर करायचा? कसोट्यांचा. मग कसोट्या माहिती आहेत तुम्हाला, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 5 ची कसोटी. आता इथे 5 ची कसोटी लावायची गरज नाही, पण ह्या कसोट्या आहेत. त्यानंतर 4 ची कसोटी येते, आणि 4 ची पण गरज नाही ना. नंतर 9 ची कसोटी. ठीक आहे, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची कसोटी आहे 3 ची कसोटी. ठीक आहे, 3 ची कसोटी ही जास्तीत जास्त आपल्याला ओळखायला बरी पडणार आहे ह्याच्यामध्ये. मग 3 ची कसोटी काय सांगते, तर दिलेली संख्या आहे त्याचे अंकांची बेरीज करायची. म्हणजे 2 अधिक 3 अधिक 7, 2 3 5 आणि 7 12. या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर या संख्येला सुद्धा काय होतं, 3 ने भाग जातो. म्हणजे 3 ने भाग गेला म्हणजे काय झालं, ती मूळ संख्या नाही आहे असं आपण समजू शकतो. अशा प्रकारे मूळ संख्या ओळखता येतात. आता बघा, समजा इथं 239 असतं, तर बेरीज किती अशी, 2 3 5 आणि 9 14 आलं, म्हणजे 3 ने भाग जात नाही आहे ना. मग याद्वारे आपल्याला मूळ संख्या ओळखायला सोपं पडू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा, मूळ संख्या जर आपण बघायला गेलो तर 1 ते 50 संख्यांमध्ये 15 मूळ संख्या आणि 51 ते 100 या संख्यांमध्ये 10 मूळ संख्या. 1 ते 50 मध्ये 15 आहेत आणि 51 ते 100 मध्ये 10. म्हणजे जर आपण पूर्ण 1 ते 100 जर संख्यांमध्ये बघितलं तर 15 आणि 10 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, आता ह्या मूळ संख्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 1 ते 100च्या टाकून ठेवतो, किंवा टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. पण तुम्ही त्या पाठ करणं खूप गरजेचं आहे. जर ते पाठ असतील तर तुम्हाला काही बुद्धिमत्तेवरचे जे प्रश्न असतात, काही संख्या मालिकेवरचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये खूप सोपे असतात. कधी कधी अशा काही संख्या ते मांडलेल्या असतात, आपण त्याच्यामध्ये क्रिया करत राहतो आणि त्या मूळ संख्या असतील तर आपल्याला ते लगेच लक्षात येत नाही. त्यासाठी त्या संख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे, म्हणून ते तुम्ही पाठ करून घ्या. नंतर बघा, मूळ संख्यांचे प्रकार म्हणजे जोड. मूळ संख्येमध्ये जोडमूळ संख्यांवरती कधी कधी प्रश्न येतो, किंवा जोडमूळ संख्या असा उल्लेख केला जातो. ठीक आहे, मग जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या अशा मूळ संख्यांची जोडी, बघा इथं मूळ संख्यांची जोडी, हे मूळ महत्वाचं आहे. मूळ संख्यांची जोडी असते की ज्यामध्ये कितीचा 2चा फरक असतो. 2चा फरक बघा, 3 5 म्हणजे 2चा फरक आहे. नंतर 5 7 तर 11 13. ठीक आहे, अशा प्रकारे 2चा फरक असणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत की त्यांची जोडी आहे, त्यांना काय म्हणतात, तर जोडमूळ संख्या म्हणतात. त्याच्यानंतर सहमूळ संख्या. सहमूळ संख्या समजून घ्या. सहमूळ संख्या, आता सहमूळ संख्या म्हणजे ते इथे तसं जोडमूळमध्ये मूळ संख्या पाहिजे तर तिथे मूळ संख्या असायलाच पाहिजे असं नाही. अशा कोणत्याही संख्यांची जोडी, अशा कोणत्याही संख्यांची जोडी ज्यांच्यामध्ये एकही सामायिक विभाजक असत नाही. एकही सामायिक विभाजक असत नाही. अशा कोणत्याही संख्येत जोडी यांच्यामध्ये एकही सामायिक विभाजक असत नाही. म्हणजे जर आपण सगळ्या मूळ संख्या घेतल्या तर त्या काय सहमूळ संख्या सुद्धा आहेत. परंतु मूळ संख्या सोडून आपण इथे बघूया. जसं मी
4 घेतला, 4 ही काही मूळ संख्या नाही आहे ना, 4 घेतला आणि 4 बरोबर मी समजा 5 घेतला, तर 4 आणि 5 मध्ये कोणतेही सामायिक विभाजक नाही, म्हणजे ह्या काय दोन्ही सहमूळ संख्या आहेत. ठीक आहे. 4 बरोबर मी समजा 11 घेतला, 4 आणि 11 जोडी, तर ह्यांच्यामध्ये पण कोणत्याही आता मूळ संख्या घेतली सोबत, त्यामुळे कोणतेही त्यांच्यात सामायिक विभाजन नाही आहे, त्यामुळे ह्या काय सहमूळ संख्या आहेत. आणि ह्याच्यात एक सांगायचं म्हणजे जसं मी 4 आणि 5 लिहिलं, तसे कोणत्याही क्रमांकाच्या संख्या मी घेतल्या, थोड्या इथे संख्या लिहितो, ह्याच्यामध्ये कोणत्याही क्रमांक घेतल्या 1 2, तर हे पाय सहमूळ आहे, 2 3 सहमूळ आहे, 3 4 सहमूळ आहे, 4 5 सहमूळ आहे, 5 6 सहमूळ आहे, 6 7 सहमूळ आहे, 7 8 सहमूळ आहे, 8 9 सहमूळ आहे, 9 10 सहमूळ आहे. म्हणजे याचा अर्थ जातो की क्रमवार संख्या जर क्रमवार संख्या असतील किंवा लगतच्या संख्या असतील तर त्या काय असतात, सहमूळ संख्या, एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला पर्याय दिले असतील आणि विचारलं असेल की ह्यातल्या सहमूळ संख्येची जोडी ओळखा, तर लगतच्या असतील तर त्या सहमूळ संख्याच असणार आहे, त्यांच्यामध्ये कोणती विभाजित काढून बघण्याची गरज आपल्याला नाही आहे. किंवा सहमूळ संख्येचा कुठलाही प्रश्न आला तर सहमूळ संख्या म्हणजे हे लक्षात ठेवा, त्या क्रमवार संख्या असू शकतात किंवा अशा संख्या की ज्यांच्यामध्ये काय आहे, कोणताही सामायिक विभाजन नाही. आता बघा प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न घेऊया आपण, जे मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले. एक जोडमूळ संख्यांवरचा प्रश्न आहे बघा, जो तुमच्या समोर येईल. काही जोडमूळ संख्यांचे पर्याय दिलेले आहेत आणि त्यातला तुम्हाला पर्याय ओळखायचा आहे. पर्याय समोर लिहितोय, 117 119, दुसरा आहे 127 129, तिसरा आहे 147 आणि 149, आणि चौथा आहे 107 आणि 109. असे पर्याय बघा. आता जोडमूळ संख्या म्हणजे आपण काय सांगितलं की अशा मूळ संख्यांची जोडी त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. आता ह्या संख्या आपण बघितलं तर सगळ्यामध्ये 2चा फरक आहे. आता मूळ संख्या आहेत की नाही हे आपल्याला बघायला लागेल. आता 117 ह्याला आपल्याला माहिती आहे पाड्यामध्ये येणारी संख्या आहे, तरी सुद्धा आपण मी मला सांगितलं की 3ची कसोटी लावून बघा. तसं 1 2 2 आणि 7 9 ह्यांची बेरीज 9 येते, ह्याला 3 ने भाग जातो. ठीक आहे. इथे म्हणजे इथे मूळ संख्या नाही म्हणजे ही जोडी येणार नाही. इथे 2 1 3 ने 7 10, 2 1 3 9 12, ह्याला 3 ने भाग जातोय म्हणजे ही असणार नाही. इथे 4 1 5 7 12, ह्याला सुद्धा 3 ने भाग जातो, ही सुद्धा असणार नाही. आणि इथे बघा 7 1 8, 9 1 10, इथे 3 ने भाग जात नाहीये म्हणजे इथे काय असणार आहे, ही जोडमूळ संख्येची योग्य जोडी असणार आहे. इथे आपल्याला लगेचच 2 मिनिटात आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता पेपर 2 मध्ये एक सहमूळ संख्यांचाच प्रश्न आहे बघा. सहमूळ संख्येवरचा, मगाशी जोडमूळचा आपण बघितला तर सहमूळ संख्यांवरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये असं विचारले की 16 पेक्षा लहान 2 अंकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती. काय बघा प्रश्न, 16 पेक्षा लहान, हे पण महत्त्वाचं आहे की 16 पेक्षा लहान पाहिजे, आणि दुसरं महत्त्वाचं आहे 2 अंकी, बरोबर आहे. 16 पेक्षा लहान पाहिजे, नंतर 2 अंकी पाहिजे आणि सहमूळ संख्यांच्या जोड्या. ठीक आहे. आता 16 पेक्षा लहान कुठले, 10 11 12 13 14 आणि 15. आता 10 बरोबर कोण येणार, 11 येणार आहे. नंतर 12 येईल का नाही, दोन्ही समसंख्या आहेत. 10 बरोबर 13 येईल, 13 मूळ संख्या म्हणून. 10 बरोबर 14 येईल का नाही, आणि 10 बरोबर 15 पण येणार आहे, 5 ने दोन्ही संख्यांना भाग जातो. ठीक आहे. म्हणजे 10 ने 11 आणि 13. 11 बरोबर 11 मूळ संख्या असल्यामुळे सगळे येणार आहेत, 12 13 14 आणि 15. नंतर 12 समसंख्या, त्याच्या मागचं येणार नाही कारण मागच्या बरोबर त्यांच्या जोड्या झालेले आहेत, विचार केलेला आपण. मग 12 13 क्रमवार असल्यामुळे येणार आहे, आणि 13 मूळ पण आहे. 12 14 येईल का नाही, 12 15 पण नाही. नंतर 13 बरोबर 14 येईल, आणि 13 बरोबर 15 येईल, कारण 13 मूळ संख्या आहे. 14 बरोबर 15 येईल, एवढ्याच संख्या. 15 बरोबर सगळ्यांचे विचार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे अशा 10 जोड्या येणार आहेत. अशा पद्धतीने त्यानंतर बघा 2014च्या पेपर 1 मध्ये एक प्रश्न आला होता जोडमूळ संख्यांवरचा. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि ते जोडमूळ संख्यांची जोडी आपल्याला ओळखायची.
बघा, मूळ संख्या वरच्या सुरुवातीलाच प्रश्न टाकलेला असतो आणि सुरुवातीचे प्रश्न असतात हे सोपे प्रश्न असतात. त्यामुळे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्या हातातले मार्क आहेत, सोडायचे नाही आहेत आपल्याला. मग आता इथल्या जोडमूळ संख्यांची जोडी आपल्याला ओळखायची. संख्या अशा आहेत, आपले 100च्या वरच्या 100पर्यंतच्या संख्या आपण पाठ केलेल्या असतात काही जणांनी, काही जण केलेल्या नसतात, पण ज्यांच्या असतात त्यांचे 100पर्यंत असतात. त्याच्या पुढच्या मूळ संख्या आपल्याला ओळखायला अवघड जातात. मग कशा ओळखायच्या? जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की काय करायचे, आपल्याला कसोट्यांचा वापर करू शकतो आपण. बघा, इथे 3ची कसोटी वापरून बघणार आहे. एकक स्थानी तर तेच अंक आहे. 3ची कसोटी आपल्याला 2 1 3 9 12, इथे 12 ची बेरीज येते म्हणजे 3ने भाग जातोय, म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे, म्हणून ही जोडी काय येणार, जोडमूळ संख्येची जोडी येणार नाही. इथे 3 1 4 9 13, इथे तर 13 येते, पण इथे 4 1 5 1 6, इथे 6 येते बेरीज, म्हणजे 3ने भाग जाणार आहे, म्हणजे मूळ संख्येची जोडी जोडमूळ संख्यांची असणार नाही. इथे 7 1 8 9 17, इथे 8 9 9 10, इथे 17 येते, इथे 10 येते, इथे कुठेही भाग लागत नाही आहे, म्हणजे आपण इथे स्टँड बाय ठेवूया. पुढे येऊया. 5 1 6 9 15, इथे बेरीज 15 येते, म्हणजे 3ने भाग जातो, म्हणजे इथे मूळ संख्या नाही आहे, म्हणजे जोडमूळ संख्येची जोडी नाही आहे, म्हणजे पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण पटकन हे उत्तरं काढू शकतो. बघा, प्रश्नपत्रिका जर आपण व्यवस्थित अभ्यासल्या तर सहमूळ, जोडमूळ यांच्यावरचे जास्त जास्त प्रश्न आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे सहमूळ आणि जोडमूळचा चांगला अभ्यास करा, चांगले समजून घ्या, त्यांची कॉन्सेप्ट समजून घ्या, त्याचा जास्तीत जास्त सराव करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. थँक्यू.